लोकपालः यावद्वज्रेन्द्रपौत्रये स्वजनपरिवृतो देवशम्भो प्रसादात्। रसिक हो नमस्कार. साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आत्ता जी आपण छोटीशी व्हिडिओ क्लिप पाहिली ती वाङ्निश्चयाची होती हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ती दाखवायचं कारण असं की आज आपण वाङ्निश्चयाविषयी बोलणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की मागच्या भागापासून आपण विवाह संस्कार या विषयावरची मालिका करायला सुरुवात केली आहे आणि त्यातला हा दुसरा भाग आहे. मागच्या भागात आपण विवाह संस्कार म्हणजे काय, विवाह संस्कार कशासाठी करायचा, त्याचा उद्देश काय, त्यामध्ये कुठले मंत्र असतात आणि एकंदर विवाह विविधीचे विभाग किंवा भाग किती असतात याविषयी आपण चर्चा केली. स्त्री पुरुषांच्या भिन्न शरीररचनेमुळे त्यांच्यात जे एक आकर्षण असतं, निसर्गतः आकर्षण असतं, ते जर अनिर्बंध राहिलं तर समाजस्थैर्य उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि म्हणून आपल्या समाजधुरीणांनी या आकर्षणाला एक उदात्त स्वरूप विवाह संस्काराच्या रूपानं दिलं आणि समाजस्थैर्य स्थापन केलं. या विवाह संस्काराचं मूळ जे आहे ते ऋग्वेदातील विवाह सूक्तामध्ये आहे. या सगळ्याची चर्चा आपण मागच्या भागात केली. जर तुम्ही तो मागचा भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जरूर पहा, म्हणजे या भागाचे संदर्भ तुम्हाला जास्त चांगले लागतील. हा विवाह संस्कार या मालिकेतला आपला दुसरा भाग आहे. तर आता तुम्ही पडद्यावर बघताय की विवाह विधीचे जे 14 प्रमुख भाग आहेत त्यातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे वाङ्निश्चय. तर त्या वाङ्निश्चयाविषयी आपण आज बोलणार आहोत. तर वाङ्निश्चय म्हणजे काय, तर वाचेने केलेला निश्चय, वाच अधिक निश्चय म्हणजे वाङ्निश्चय. यामध्ये मूलतः वधूपिता आणि वरपिता एकमेकांना अभिवचन देतात आणि हा त्यातला सगळ्यात प्रमुख भाग आहे. अभिवचन काय द्यायचं, तर मी माझी मुलगी, माझी कन्या तुम्हाला देत आहे, ती तुम्ही मनपूर्वक स्वीकारायचं कबूल केलं आहे. आणि वरपिता सांगतो की मी तुमची कन्या मनपूर्वक स्वीकारत आहे, असं ते अभिवचन आहे. मात्र त्यापूर्वी 5 प्रमुख मंत्र आहेत ऋग्वेदातल्या दशममंडलातल्या विवाह सूक्तातील. अनृक्षरा रुजवा संतु पंथा यानं सुरुवात होणारे 5 प्रमुख मंत्र म्हणले जातात. हे आशीर्वादपर मंत्र आहेत किंवा या आपण जे कार्य आता आरंभलेलं आहे यापुढेही ते मोठं कार्य चालणार आहे. कारण वाङ्निश्चय ही नुसती सुरुवात आहे, त्याच्यानंतर संबंध विवाहाचं कार्य आहे. यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून जे काही प्रार्थना करायच्या असतात त्या प्रार्थना आहेत. तर त्यातले 5 प्रमुख मंत्र आपण बघणार आहोत आणि नेमकं अभिवचन काय आहे, वरपित्याने वधूपिताला द्यायचं, वधूपित्याने वरपित्याला द्यायचं, हे काय आहे हे आपण बघणार आहोत. आणि मग त्याची सांगता कशी होते वाङ्निश्चयाची हे आपण बघणार आहोत. तर पहिला मंत्र जो आहे अनृक्षरा रुजवा संतु पंथा, याचा अर्थ असा आहे की हे देवतांनो, वरपक्षाचा वधूपित्याच्या घरी जाणारा मार्ग तुम्ही निष्कंटक बनवा, नवविवाहित दाम्पत्याला तुम्ही आदर्श बनवा, असा तो पहिला मंत्र आहे. कारण काय असतं की वरपित्याकडची लोकं हे वधूपित्याकडे वाङ्निश्चयासाठी येतात, त्यामुळे त्याच्यात काही विघ्न येऊ नये म्हणून हा मंत्र म्हटला जातो. दुसरा मंत्र आहे त्याची सुरुवात आहे प्रत्वा मुंचामी. आता प्रत्वा मुंचामी म्हणजे काय, तर हे वधू मी तुला मुक्त करतो, विवाहवेदी रूपी सुरक्षित यज्ञभूमीवर मी तुला पतीशी संलग्न करतो. तर प्रत्वा मुंचामी असा तो दुसरा श्लोक आहे. तिसरा श्लोक जो आहे त्याचा शेवट होतो सुपुत्रा सुभगा संती अशा आशीर्वादाने मी तुला पितृकुलातून मुक्त करून भर्तृकुलातील पतिगृहाशी संलग्न करतो. हे बलसंपन्न इंद्रा, नववधूला तू भाग्यवती आणि पुत्रवती बनव, असा इंद्राकडे मागितलेला आशीर्वाद आहे. ऋग्वेदाचे जे अभ्यासक आहेत ते असं मानतात की पूर्वीच्या काळी जे गट होते किंवा जो समाज होता त्यामध्ये इंद्र ही देवता मानली आहे. याचं कारण इंद्र हा खरंच एक बलवंत असा पुरुष होता, बळवंत आणि त्या संबंध समाजाचं रक्षण करणारा, आणि म्हणून त्याच्याकडे ही प्रार्थना केली आहे की मी तुला पितृकुलातून मुक्त करून भर्तृकुलातील पतिगृहाशी संलग्न करतो. हे बलसंपन्न इंद्रा, नववधूला तू भाग्यवती आणि पुत्रवती बनव, सुपुत्रा सुभगा संती, अशा अर्थाचा तो तिसरा श्लोक आहे. आणि चौथा जो श्लोक आहे त्याची सुरुवात अशी होते गृहान गच्छ गृहपत्नी यथा असो, गृहान गच्छ गृहपत्नी यथासो. त्याचा अर्थ असा आहे की हे वधू तू पतिगृही जा,
तेथील स्वामिनी तू हो आणि तेथील समस्त लोकांशी तू आपलेपणाने वाग, हा वधूला केलेला उपदेश आहे, आशीर्वाद आहे. आणि त्यानंतरचा जो मंत्र आहे तो महत्त्वाचा आहे, 5वा मंत्र. आणि मुख्य म्हणजे काय आहे की हा मंत्र वरपित्याच्याकडनं म्हटला जातो आणि म्हणून तो जास्त संयुक्तिक वाटतो आणि जास्त महत्त्वाचा वाटतो. त्या मंत्र काय आहे बघा, इहम प्रियम प्रजाया ते समृद्धताम, अशी त्याची सुरुवात आहे. इहम प्रियम प्रजाया ते समृद्धताम. तर त्याचा अर्थ काय आहे, हे मुली, पतिगृही पतीशी संलग्न होताना स्वतःच्या अधिकाराविषयी तू जागृत राहा. काय म्हणतायत, आणि हे वधूपिता नाही आहे, वरपिता सांगतोय. हे मुली, पतिगृही पतीशी संलग्न होताना स्वतःच्या अधिकाराविषयी तू जागृत राहा. पुत्रपौत्रांच्या प्राप्तीने तुझा उत्कर्ष होत असतानाच तू वृद्ध हो, म्हणजे तू आयुष्यमान हो. इहम प्रियम प्रजाया ते समृद्धताम, म्हणजे त्या काळीसुद्धा आपल्या समाज धुरीणांनी किती खोलवर विचार केला होता ते बघा. असे 5 प्रमुख मंत्र आहेत. आणि त्याच्यानंतर जे अभिवचन आहे त्याचे मंत्र आहेत. अभिवचन म्हणजे एकमेकांना दिलेलं वचन आहे. आता ते काय वचन आहे, तर वधूपिता जो आहे तो असं म्हणतो, वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीकृता तया. वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीकृता त्वया, हे तो वरपित्याला सांगतोय. म्हणजे वधूपिता असं म्हणतोय, मी मनपूर्वक अर्पिलेली कन्या आपल्या पुत्रार्थ तुम्ही मनपूर्वक स्वीकारलेली आहे. स्वीकृता त्वया, वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीकृता त्वया. आणि त्याच्यानंतर वरपिता असं म्हणतो वधूपित्याला, वाचा दत्ता त्वया कन्या, म्हणजे तुमची कन्या. वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीकृता मया, म्हणजे मी स्वीकारतो. तुम्ही मनपूर्वक अर्पिलेली कन्या आपल्या पुत्राप्रित्यर्थ मी मनपूर्वक स्वीकारलेली आहे. हे अभिवचन आहे. वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीकृता त्वया, आणि त्याचं उत्तर वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीकृता मया. किती साधं सरळ आहे. आणि मला सांगा, याच्यात देवधर्म कुठे आला? हे एक अभिवचन आहे. आता काय आहे, आपण साधी एखादी गोष्ट जरी ठरवायची म्हटली तरी लिखापटी करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो, साईन करतो ॲग्रीमेंट. तर हे ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, ह्याला आपल्या समाज धुरीणांनी संस्काराचं रूप दिले. हे अभिवचन आहे. कारण समाज धुरीणांना असं माहिती होतं की नुसता असा तह आणि कॉन्ट्रॅक्ट ह्या गोष्टींना संसार उभे राहत नाहीत. आणि त्याच्याकरता अभिवचन लागतं, त्याच्याकरता मनोमिलन लागतं. आणि म्हणून हा संस्कार आहे. तो वाङ्निश्चयाचा भाग हा खरं म्हणजे इथे संपतो. आणि त्याच्यानंतर मग गृहावयी प्रतिष्ठा सुक्त असं म्हणून त्याची सांगता होते. म्हणजे काय, तर गृह म्हणजे घर हेच प्रतिष्ठा सुक्त आहे. घर हेच निश्चिंत आशास्थान आहे, त्याचे स्तवन करा, अशा अर्थाच्या श्लोकानं या विधीची सांगता केली जाते. तर इतका साधा सरळ सोपा विधी आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे देवधर्म तसा नाही आहे. आता देवधर्म तसा नाही याचा अर्थ असा की देवधर्म अजिबातच नाही असं नाही आहे. गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती हे एक प्रतीक आहे, बुद्धीची देवता आहे. बुद्धिम तू सारथिम विद्धी असं उपनिषदात म्हटलं आहे. आत्मानं रथिना विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मनप्रग्रहमेवच. म्हणजे बुद्धी ही सारथ्याच्या रूपात आहे, म्हणून कृष्णसुद्धा सारथ्याच्या रूपात आहे. तर बुद्धीला सारथ्य करू द्या आयुष्याचं, असं आपल्या पूर्वजांना सांगायचं होतं. आणि म्हणून गणपतीची पूजा म्हणजे बुद्धीची पूजा. बुद्धीला विसरू नका, जे काय करायचं ते बुद्धीनं करा, ही त्याच्या मागची भावना आहे. म्हणून गणपती पूजन हे नेहमी अग्रपूजेचा मान असणारं पूजन आहे. आणि त्याच्यानंतर कलशाची पूजा केली जाते. कलश म्हणजे काय, तर पाणी. तर पाणी का, तर सगळ्या संस्कृती ज्या आहेत ह्या शेवटी नदीकाठी वाढल्या, पाण्याच्या आधाराने वाढल्या. आणि साहजिकच पाण्याचं महत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे, म्हणूनच पाण्याला जीवनच म्हटलं आहे ना. तर म्हणून जीवनाची म्हणजे पाण्याची कलशाची पूजा केली. तर गणपती पूजन, कलश पूजन वगैरे हे विधी आहेत. परंतु माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय आहे, तर एकमेकांना दिलेलं अभिवचन. गृहावयी प्रतिष्ठा सुक्त असं म्हणून या वाङ्निश्चयाच्या छोट्या सुटसुटीत सोहळ्याची सांगता होते. आणि गृहस्थाश्रमाकडे आता तुमची वाटचाल चालू झाली आहे. ब्रह्मचार्याश्रम आता काही दिवसांनी संपेल, असं वधूवरांना सूचना देणारा हा एक छोटा सुटसुटीत साधा असा समारंभ आहे. पूर्वी याला साखरपुडा म्हणायचे. याचं कारण असं की वराकडची काही माणसं, वधूकडची काही माणसं असे एकत्र येऊन घरच्या घरी हा समारंभ व्हायचा आणि तोंड गोड करायचं म्हणून एक साखरेचा पुडा द्यायला जायचा.
तर हा साखरेचा पुडा दिला जायचा म्हणून त्याला साखरपुडा असं नाव आहे. आणि हे फार पूर्वी नाही, हे मी स्वतःसुद्धा बघितलेलं आहे. माझा स्वतःचा साखरपुडा घरच्या घरी झालेला आहे. तर आता मात्र काळ बदलला आहे आणि इतका मोठा समारंभ साखरपुड्याचा केला जातो की काही वेळेला माझ्या मनात विचार येतो की खरं म्हणजे याच्यानंतर लगेच लग्न का उरकून टाकत नाहीत. उरकून टाकणं हा शब्द बरोबर नाही, म्हणजे लग्न लगेच का नाही करून टाकत. तर त्यामुळे काय होईल, जाण्या येण्याचा खर्च वाचेल, सगळ्यांचा त्रास वाचेल, उगाच जा या कशाला. असो, विनोदाचा भाग सोडा, प्रत्येकाची हौस असते आणि हौसेला मूळ नसतं. त्यामुळे ठीक आहे, याच्यात बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय हे सांगणं मोठं कठीण आहे. पण हा वस्तुतः अगदी साधा सोपा सरळ सोहळा आहे. अभिवचन देणे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि हे एकदा झालं की त्याच्यानंतर जे भावी वधूवर आहेत, ज्यांचं लग्न ठरलेलं आहे, ते आपल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करतात आणि त्याला वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा असते. तर आमचे गुरुजी सतीश जोशी यांनी जो एक आशीर्वाद दिलेला आहे तो मला खूप आवडतो आणि त्यांनीच आपण या सोहळ्याची आपल्या व्हिडिओची सांगता करूया. आणि त्याच्यानंतर विवाह विधीला जे पुढचे जे गोष्ट आहेत, म्हणजे प्रत्यक्ष लग्नच खरं म्हणजे याच्या तयारीला सुरुवात होते. हल्ली आता काही वेळेला हॉल घेऊन वांगनिश्चय केला जातो, त्याच्यानंतर हॉलवरच लग्न केलं जातं. पूर्वी घरी मांडव घालून लग्न करायचे, घरी साखरपुडा करायचे. काळ बदललेला आहे, परंपरा बदलतात, परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यातला मूलभूत जो उद्देश आहे तो बदललेला नाही आहे आणि म्हणून या विवाह मंत्रांचं महत्त्व अद्यापही आहे. तर आता काही दिवसांनी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत आता जे विवाहित होणार आहेत त्यांना आपण कोर्टिंगसाठी जरा थोडा वेळ देऊया आणि त्याच्यानंतर मग आपण परत भेटूया. आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सतीश जोशी आमचे गुरुजी यांनी जो आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादानेच आपल्या या आजच्या भागाची सांगता करू. पुन्हा भेटूया लवकरच. नमस्कार. सौख्याचा बहरो वसंत तुमच्या आयुष्य मार्गावरी, ग्रीष्माचे चटके कधीही न बसो, वर्षा सदा पाझरो. राहो जीवनी चांदणे मधुरते, शरदातले गोडसे, लाभो ईश कृपा चिरंतन धुमा, ही आस आम्हा असे. धन्यवाद. यावद्वेजे सरंगान वहति सुरनदीन, जाह्नवी पुण्यतो याम, यावच्चाकाशमार्गे सपदि दिनकरो, भास्करो लोकपालः. यावद्वज्रेन्द्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृङ्गे, तावत्त्वं पुत्रपौत्रये स्वजनपरिवृतो, जीवशम्भो प्रसादात् सुमुहूर्त सावधान.